students, standard 10, subject English, my English course book, standard 10. We have learned unit number 1, 1.1, that is teenagers prayer. A teenagers prayer. विद्यार्थी मित्रांनो, दहावी इंग्रजीमधील पहिली कविता आपण या ठिकाणी 1.1 मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेली होती. त्यानंतर त्याच्या रायमिंग वर्ड्सवरती, रायमिंग स्कीमवरती आणि त्याच्यावरती विचारले गेलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत. ए टीनेजर्स प्रेयर याची रायमिंग वर्ड्स पहिल्यांदा बघूया आणि त्याच्यावरती विचारलेले प्रश्न मग आपण आपल्याला नंतर बघायचे. याच्या रायमिंग वर्ड्सवरती आधी चर्चा करूया की रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, की यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आपल्याला या कवितेमधल्या शोधायच्या आहेत. आता बघा, यमक जुळत असताना साधारणतः सारख्या उच्चाराचे आपल्याला शब्द शोधायचे असतात. आणखीन यमक जुळणाऱ्या जोड्या ज्या आपण शोधतो त्या कशा शोधतो, वाक्याच्या शेवटचा शब्द आपल्याला गृहीत धरायचा असतो, बरोबर. पहिल्या शब्दांची काय आपल्याला त्याचे घेणं नसतं. राईम स्कीम काढत असताना आणि रायमिंग वर्ड्स शोधत असताना आपण प्रत्येक ओळीतला शेवटचा शब्द हा फक्त गृहीत धरतो, त्याच्या उच्चारावरून आपण रायमिंग वर्ड्स निवडतो. आता बघूया आपण पहिला स्टांजा बघा. Each day brings new beginnings. Each day brings new beginnings. Decisions I must make. आता फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जो द्यायचा आहे, लक्ष जे द्यायचे ते प्रत्येक ओळीतल्या शेवटच्या शब्दाकडे द्यायचे. तर पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द बिगिनिंग्स आणि डिसिजन्स आय मस्ट मेक. बिगिनिंग्स आणि मेक याचा उच्चार सारखा आहे का? नाही. बिगिनिंग्स जण याचा शेवट होतोय आणि मेक क न याचा शेवट होतोय. त्याच्यामुळे बिगिनिंग्स आणि मेक हे वेगवेगळ्या उच्चाराचे शब्द असल्या कारणानं ह्याची राईम स्कीम ए शी पहिल्याला आपण ए नाव देऊ, दुसऱ्याला बी नाव देऊ, कारण ह्याचं उच्चार सारखे नाही. मग पहिल्याच तिसऱ्याशी बघूया, पहिल्या ओळीतल्या शेवटच्या शब्दाचा आणि तिसऱ्या ओळीतल्या शेवटच्या शब्दाचा उच्चार सारखा आहे का बघूया. आय एम द ओनली वन टू चूज. आय एम द ओनली वन टू चूज. बघा, बिगिनिंग्स चूज नाही होत, मेक चूज नाही होत. आता चौथी ओळ बघूया. मग हा पण चूज, बिगिनिंग्स, मेक, चूज हे तिन्ही शब्द वेगवेगळ्या उच्चाराचे आहेत, त्याच्यामुळे याला पण आपण सी देऊया. जे रिपीट होईल ते अक्षर आपण राईम स्कीम साठी देणार. द रोड दॅट आय विल मेक. बघा, मेक, द रोड दॅट आय विल टेक. टेक या हा शब्द कोणाशी राईम करतोय? मेक आणि टेक, बरोबर. मेक हा शब्द बिगिनिंग्स बरोबर पण राईम करत नाही, चूज बरोबर पण राईम करत नाही, पण कोणाबरोबर राईम करतो? डिसिजन्स आय मस्ट मेक, मेक आणि टेक हे दोन शब्द रायमिंग स्कीम जुळणारे आहेत. मग पहिली जोडी आपल्याला रायमिंग स्कीमची सापडली कुठली? मेक अँड टेक. पहिली जोडी सापडली आपल्याला राईम ए मेक अँड टेकची. त्याचे रायमिंग वर्ड्स कसे झाले मग? मेक आणि टेक. आता राईम स्कीम बघूया याची. बिगिनिंग्सला आपण ए दिलं, मेकला हा पण डिफरंट उच्चाराचा शब्द आहे, वेगळ्या उच्चाराचा शब्द, त्यामुळे त्याला बी दिला. चूज हा दोन्ही बरोबर पण मॅच होत नाही, बिगिनिंग्स या शब्दाशी मॅच होत नाही, मेक या शब्दाशी मॅच होत नाही. चूज म्हणून सी ला काय दिलं आपण? चूज हा सी दिलं. आणि परत मेक हा टेक या शब्दाशी मॅच होतो, मेकला आपण बी दिलेला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये असल्या कारणानं, म्हणून टेकला परत आपण बीच देणार. 2 ला बी, 3 ला 4 ला पण बीच. म्हणजे याची रायमिंग, पहिल्याची रायमिंग स्कीम काय झाली? रायमिंग स्कीम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते. पहिल्या शब्दाची रायमिंग कशी झाली?
ए बी सी बी, ए बी सी बी, बरोबर. रायमिंग वर्ड सच आहेत मेक अँड टेक, रायमिंग स्कीम ए बी सी बी. पुढे बघा पुढचे 4 ओळी बघूया. आय कॅन चूज टू मेक द रोड ऑफ लाईफ, लाईफ हा शब्द आहे शेवटचा, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. लाईफ आणि सक्सेस, लाईफला ए दिलं, सक्सेस हा लाईफशी राईम होत नाही, हे मग जुळत नाही म्हणून त्याला बी दिलं. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड, लाईफ रोड राईम होत नाही, सक्सेस रोड राईम होत नाही. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, सक्सेस डिस्ट्रेस, बघा स आहे त्या शेवटी आहे का नाही, त्याच्यामुळं याची ही आपल्याला रायमिंग वर्ड्स कुठे भेटले, सक्सेस अँड डिस्ट्रेस. दुसरी रायमिंगची जोडी आहे सक्सेस अँड डिस्ट्रेस, ठीक आहे. मग याची पण राईम स्कीम कशी येईल बघा, लाईफला ए, सक्सेसला बी, रोडला सी आणि डिस्ट्रेसला हे सक्सेस ही राईम करताय म्हणून तोच आकडा ह्याला पण लिहा म्हणजे ए बी सी बी, ए बी सी बी अशी या स्टांडाची राईम स्कीम झाली. पुढे बघूया. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माय क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. बघा डिअर लॉर्ड, शेवटचा पहिल्या वरचा शेवटचा शब्द लॉर्ड, दुसऱ्या वरचा शब्द आहे सी. लॉर्ड आणि सी राईम करत नाही, याला लॉर्ड पहिल्याला लॉर्ड देऊया, सी ला बी देऊया, सॉरी लॉर्डला ए अक्षर देऊया, बी सी ला बी देऊया. तिसरा शब्द आहे राईट, लॉर्ड बरोबर राईट मॅच होत नाही, सी बरोबर राईट राईम होत नाही, त्याच्यामुळं राईटला परत सी देऊया. आणि ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, सी मी ई आहे की नाही शेवटी राईम याची आहे. मग रायमिंग वर्ड्स कुठले भेटले आपल्याला, सी आणि मी, सी अँड मी हे झाले रायमिंग वर्ड्स आहे. आणि मग रायमिंग स्कीम बघा, ए लॉर्ड ए, सी बी राईट, सी आणि मी ह्या सी सी राईम करतो म्हणून परत त्याला बी दिला, ए बी सी बी, ए बी सी बी, राईट. नेक्स्ट स्टांडा बघूया. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptations come my way, no way होत नाही राईम. that I might keep my body clean, no शी क्लीन होत नाही, वे शी क्लीन होत नाही. and fit for life each day, वे डे. आपली जोडी आपल्याला रायमिंग वर्डची चौथी जोडी आपण बघतोय त्या ठिकाणी वे अँड डे, वे अँड डे these are the rhyming words. आणि रायमिंग स्कीम बघूया आपण. रायमिंग स्कीम करायची कशी आहे, ए नो ला ए देऊया, वे ला बी देऊया, क्लीन ला सी देऊया आणि डे हा वे शी राईम करतो म्हणून ए बी सी बी, याची पण ए बी सी बी अशी राईम स्कीम होईल. नेक्स्ट अँड लास्ट आन्सर. when my teenage years are over, I know that I will see that life is lived with very best with you walking next to me. बघा पहिला शब्द ओव्हर, दुसरा शब्द आहे सी, ओव्हरशी सी राईम होत नाही, बेस्ट ओव्हरशी बेस्ट होत नाही, सी सी बेस्ट होत नाही म्हणून ओव्हरला ए देऊया, बी ला सी ला बी देऊया, बेस्टला सी देऊया आणि मी सी अँड मी, सी अँड मी. परत त्या ठिकाणी ही जोडी आपण बघितलेली आहे वरती, सी अँड मी, ए बी सी बी अशी याची राईम स्कीम होईल. तर या ठिकाणी आपण आजच्या कवितेमध्ये, कविता आपण काल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे, कविता समजून घेतलेली आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरची राईम स्कीम आणि रायमिंग वर्ड्स हा प्रश्न तुम्हाला नेहमी याच्यावरती विचारला जातो, त्याच्यावरती आपण आज चर्चा केलेली आहे रायमिंग वर्ड्स आणि रायमिंग स्कीमवरती. तर या कवितेवरती विचारलेले जे प्रश्न आहेत पहा. व्हॉट इज एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम, व्हॉट डिस्कशन्स डज द स्पीकर हॅव टू टेक, व्हॉट डज ईच न्यू डे फेच, देन
How should one react to temptation? What effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? In what conditions does the poet wish to maintain his body? And last question is, whose company does the poet wish for in the walk of life? हे या प्रश्नांवरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा आणि याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. उद्या आपण या प्रश्नांवरती आणि याच्या उत्तरावरती चर्चा करूया. ओके, विल स्टॉप हिअर. थँक्यू.